व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 59 म्हणजे 59 आपण बघणार आहोत. तर डेली 5 इंग्लिश स्पेलिंग विथ मराठी मिनिंग आपण घेत असतो. तर आजची स्पेलिंग आहे FULL फुल. फुल म्हणजे संपूर्ण किंवा पूर्ण भरलेला किंवा भरेल. EMPTY एम्प्टी म्हणजे रिकामा. थोडीशी स्पेलिंग लक्षात ठेवण्याजोगी आहे. भरपूर वेळा विद्यार्थी ह्या स्पेलिंग लिहिताना मिस्टेक करत असतात. त्यानंतर पुढची स्पेलिंग आपण बघूया. होल. होल म्हणजे सर्व किंवा संपूर्ण. WHOLE होल. होल म्हणजे सर्व किंवा संपूर्ण. EASY इझी. इझी म्हणजे सहज किंवा सोपे. आणि आजची शेवटची स्पेलिंग आहे डिफिकल्ट. DIFFICULT डिफिकल्ट म्हणजे कठीण किंवा अवघड. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग म्हणजेच दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण सरावासाठी घेत असतो. तर आजचं पहिलं वाक्य आहे तो खूपच आजारी आहे. तर आपण त्याला म्हणतो ही इज व्हेरी सिक. तो खूपच आजारी आहे. ही इज व्हेरी सिक. पुढचं वाक्य आहे ती अगदी बारीक आहे. शी इज व्हेरी थिन. ती अगदी बारीक आहे. शी इज व्हेरी थिन. पुढचं वाक्य आहे ती त्यांच्या बरोबर आहे. शी इज विथ देम. ती त्यांच्या बरोबर आहे. शी इज विथ देम. पुढचं वाक्य आहे तो येत नाहीये. ही इज नॉट कमिंग. तो येत नाहीये. ही इज नॉट कमिंग. आणि आजचं शेवटचं वाक्य आहे तो आत नाहीये. ही इज नॉट इनसाइड. तो आत नाहीये. ही इज नॉट इन. पंक्च्युएशन मार्क म्हणजे जे विरामचिन्हे आहे तर त्यांची माहिती आपण करून घेणार आहोत. तर आज आपण पहिले टू पंक्च्युएट म्हणजे शुद्ध करून लिहिणे. वाचताना वाचणाऱ्याला वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजण्यासाठी विरामचिन्हांची आवश्यकता असते. जर विरामचिन्हांचा उपयोग जर केला नाही तर आपल्याला वाक्य व्यवस्थित समजणार नाही. आता उदाहरण एक आपण बघूया. मी दररोज शाळेत येणार. स्वल्पविराम दिले बघा. नाही आल्यास मला शिक्षा करावी. आता इथं वाक्याला स्वल्पविराम आणि दुसरं वाक्य आहे बघा. मी दररोज शाळेत येणार, नाही आल्यास मला शिक्षा करावी. जर स्वल्पविराम दिलं नसतं तर आपण थांबलो नसतो. त्यानंतर मी दररोज शाळेत येणार नाही, आल्यास मला शिक्षा करावी. म्हणजे वरील दोन्ही वाक्य पुन्हा पुन्हा वाचा. केवळ स्वल्प विराम बदलल्यामुळे वाक्याचा अर्थ कसा होतो ते तुम्हीच पहा. काही विरामचिन्हे आपण पुढे बघणारच आहोत. आता बघा. मी दररोज शाळेत येणार नाही, आल्यास मला शिक्षा करावी. आणि मी दररोज शाळेत येणार नाही आणि आल्यास मला शिक्षा करावी. म्हणजे उलटं वाक्य आहे बघा. म्हणजे स्वल्पविराम आपण येणारला दिला तर वाक्य बरोबर आणि इकडे नाही जर दिला तर वाक्य चुकतंय आपल्याला. म्हणजे जे पंक्च्युएट म्हणजे शुद्ध करून लिहिले पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हे तर त्यांचा उपयोग आपण वाक्यामध्ये कसा होतो, कोणकोणते विरामचिन्हे आहे, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हे सर्वचे सर्व आपल्याला 8-9 लेक्चर्समध्ये पूर्णचे पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. आता काही विरामचिन्हे त्यांची नावं आपण आज लिहून घेणार आहोत आणि ते वाक्य आपण व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचे. आपण हे चिन्हांची नावे आपल्याला आज लिहून घ्यायची आहे आणि संपूर्ण चिन्हांचा उपयोग आणि त्यांचे वाक्य आपण बघणार आहोत. म्हणजे ते कशा पद्धतीने ते चिन्हांचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो हे आपण येणाऱ्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आहे फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. 1 नंबर आहे पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. आता हे जे चिन्ह आहे तर याला आपण मराठीमध्ये पूर्णविराम असं म्हटलं जातं. म्हणजे वाक्य आपलं जेव्हा संपतं तेव्हा आपण पूर्णविराम देतो म्हणजे फुल स्टॉप. त्याच्यानंतर स्वल्पविरामला कॉमा म्हणतात इंग्लिशमध्ये. तर काय म्हणतात? कॉमा. हे चिन्ह आहे तर इंग्लिशमध्ये याला कॉमा म्हणतात आणि मराठीमध्ये स्वल्पविराम म्हणतात. त्यानंतर अर्धविराम तर इंग्लिशमध्ये त्याला सेमीकॉलन म्हणतात. अर्धविराम म्हणजे सेमीकॉलन. असा डॉट असतो आणि खाली स्वल्पविराम असतो. त्यानंतर विराम. विराम म्हणजे कॉलन. तर बघा 2 टिंबे याला विराम म्हणतात. एखादं संभाषण चालू असतं तेव्हा महेश काय म्हणतो त्याच्या पुढे 2 टिंबे आणि तेव्हा कॉलन दिला जातो.
त्यानंतर प्रश्नचिन्ह आपण बघूया. एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा शेवटी त्या क्वेश्चन मार्क दिला जातो, मग त्याला आपण प्रश्नचिन्ह असं म्हणतो. म्हणजे आपल्याला कळतं की हा काय आहे, प्रश्न आहे. त्यानंतर उद्गार चिन्ह म्हणजे किंवा उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. आपण वाक्यांच्या प्रकारामध्ये सुद्धा शिकलो होतो. तर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असं याला म्हणतात. त्यानंतर लोप चिन्ह, त्याला ॲपॅस्ट्रॉफी म्हणतात. म्हणजे वरती दिलेला असतो बघा असं, तर त्याला आपण ॲपॅस्ट्रॉफी असं म्हणतो. ते फुल स्टॉप वगैरे आपण हे उद्याच्या क्लासमध्ये घेणार आहोत, तर ते उद्या आपण बघणार आहोत. आणि शेवटी अवतरण चिन्ह त्याची माहिती घेऊन टाकूया आपण 8 नंबरचं. अवतरण चिन्ह म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमाच. म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह असतं वाक्यामध्ये किंवा दुहेरी अवतरण चिन्ह असतं आणि मध्ये वाक्य असतं, त्याला आपण इन्व्हर्टेड कॉमाज असे म्हणतो. आज फक्त तुम्ही चिन्हांची नावे लिहून घ्या. उद्यापासून आपण पूर्णविराम, नंतर कॉमा, सेमिकॉलन, कॉलन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्टेड कॉमाज हे सर्वांचे वाक्यामध्ये उपयोग आणि ते चिन्ह. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप, स्वल्पविराम कॉमा, अर्धविराम सेमिकॉलन, विराम कॉलन, प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क, उद्गार चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क, लोप चिन्ह म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी, अवतरण चिन्ह म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाज. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चिन्हांची नावे कोणी विचारली तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लेन ते करू शकतो. तर भेटूया आपण उद्याच्या क्लासपासून आपण पूर्ण विरामचिन्हांची माहिती करून घेऊया.